शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, झाला दास पायाचा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पाहू गुण दोष, झालो नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, किती उपकार आहेत नाथ महाराजांच्या आपल्यावर. जगाला शांतीचा संदेश देणारे नाथ महाराज, चांगलं काय वाईट काय याची शिकवण देणारे नाथ महाराज, प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करता येतो याचं उदाहरण जगाला देणारे संत शिरोमणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. शांती आपल्या प्रपंचामध्ये कशी असावी आणि रागावर क्रोधावर नियंत्रण कसं मिळवावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. काशीवरून आणलेलं पाणी अरे माणसाच्या मुखात जाईलच, पण गाढवामध्ये सुद्धा भगवंत आहे अशी शिकवण जगाला देणारे. आणि ते काशीचं पाणी आणलेलं, ते गंगेचं जल उन्हात तरपडणाऱ्या गाढवाच्या तोंडामध्ये घालणारे, गाढवाला पाणी पाजणारे. ऐकताय, वेदनेनं तहानेनं व्याकुळ झालेलं ते गाढव, पण त्या गाढवामध्ये सुद्धा नाथ महाराजांना देव दिसला. गंगेचं पाणी नाथ महाराजांनी त्याला पाजलं. काय औदार्य असेल, काय वैराग्य असेल, काय ताकद असेल, किती प्रेम असेल. जगाला शांतीचा संदेश दिला, क्रोधावरती मात मिळवली. यात नवल नाही, प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करावा याची शिकवण दिली. लोकांनी परमार्थात यावं याकरता सगळ्या जगाला आवाहन, उद्बोधन आणि प्रबोधन केलं. यात नवल नाही, पण जगाच्या बापाला, जगाच्या मालकाला, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला 36 वर्ष आपल्या सेवेच्या जीवावर, आपल्या भक्तीच्या जीवावर आपल्या घरामध्ये राबायला लावलं. ते संत शिरोमणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. काय भक्तीची ताकद आहे की जगाच्या मालकानं एकनाथ महाराजाच्या घरी येऊन पाणी वाहावं. काय भक्तीची ताकद आहे की नाथ महाराजाच्या घरी येऊन देवानं ग्रंथांची बिछाईत करावी. काय भक्तीची ताकद असेल की नाथ महाराजांच्या घरी देवानं यावं आणि नाथ महाराजाच्या घरी देवाने येऊन देवाला लावायचा गंध उगाळून द्यावा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळावंदी त्याचे पाये. 36 वर्ष देव राबला. 36 वर्ष सेवेचं मोठं उदाहरण म्हणजे नाथ महाराज आहेत. ऐका बरं, किती श्रीमंत एकनाथ महाराज. एकदा नाथ महाराजांवर कर्ज झालं. बघताय, ऐकताय तुम्ही, काय असतं आपल्या घरातल्या 2 गोष्टी कोणालाही कळून येत. एक आपल्यावर झालेलं कर्ज आणि 2 आपल्याकडे आलेला पैसा. या 2 गोष्टी कळल्या नाही पाहिजेत. ज्या दिवशी तुमची तारांबळ होईल ना, त्या दिवशी जग अख्खं भिकारी होईल, हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुमच्या खिशात पैसे नसतील त्या दिवशी कुणाच्याच नसतील. तुम्ही फक्त फोन करून बघा, जरा पैसे पाहिजेत, तुमची तारांबळ झाल्यावर ते म्हणतात दिले असते रे, आज शुक्रवार शनिवार आहे, बघू सोमवारच्या पुढे देतो. हे कलियुग आहे. आपल्या घरात आपली झालेली तारांबळ कुणाला कळू नये. मिठासोबत खावं, पण आपली गरिबी जगाला दिसू देऊ नये. माणसानं जीवन जगताना ना समुद्रासारखं जीवन जगावं. माणसानं जीवन जगताना सागरासारखं जीवन जगावं. बघा ना सागराचं जीवन किती सुंदर आहे, बघा ना त्या समुद्राचं जीवन किती व्यापक आहे. अरे बघा ना त्या समुद्राकडून किती घेण्यासारखं आहे. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही, असं जीवन जगायला आलं पाहिजे. भरतीचा माज नाही, त्याला पाणी वाढलं म्हणून छाताड काढून चाललेलं बघितलं का समुद्र कधी? का आलं तुमच्याकडे पाणी येतं इंदापूरला? अरे भरपूर पाणी आहे म्हणून तो असा उतत नाही, मातत नाही, घेतला वासा टाकत नाही. आणि ओहोटी आली म्हणून कुणाकडे म्हणत नाही पाणी उद्या, पाणी उद्या. स्वाभिमानानं जगणारा तो समुद्र आहे. त्याच्यासारखं जीवन जगलं पाहिजे. मला पुढे सांगायचंय,
आपल्या घरात आलेला पैसाही लोकांना जास्त कळू नये. ज्या दिवशी कळेल ना तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, मग तुम्हाला फोन यायला चालू होतात. मार्च एंड जवळ आलाय, नवं जुनं करायचंय, देता का? आता त्याला माहित असतं ह्याच्याकडे पैसे आहेत, नाही म्हणावं तरी पंचायत. त्याला माहित असतं सकाळीच कीर्तनावरनं आलाय म्हणजे रिकाम्या हातानं नाही आला, काहीतरी घेऊन आलाय, पकवास घेऊन गेला होता म्हणजे नाहीतरी कसं म्हणावं, काय लय अवघड आहे. म्हणून या दोन गोष्टी कोणाला कळू नयेत. आलेला पैसा आणि झालेली तारांबळ. आपलं लगे रोह मुन्ना भाई, असं शांत. नाथ महाराजाचं कर्ज जग जाहीर झालं. नाथ महाराजावर कर्ज झालं, नाथ महाराजावर कर्ज झालं, एकनाथ महाराज कर्ज बाजारी झाले. काय 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 नको ते लोक बोलायला लागले. काय असतं महाराज, जेव्हा एखादं घर ढासायला लागतं ना, तुम्हाला वाटलं काय हो की लोकाला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटेल? लोक म्हणतात त्यातल्या 4 विटा कशा आम्हाला न्यायला मिळतील. माणूस स्वार्थ आहे बाबानो. माझ्याकडे बघा, माणसाचा स्वभावच आहे तो स्वार्थपणाचा. माणूस किती स्वार्थी याच्यासाठी एक उदाहरण देतो ऐका. एक तांदूळ गेलं निघून, सावकारानं शपथ कोणाची घातली बाबा? पांडुरंगाची. आता मला खरं सांगा, नाथ महाराज काय आपल्यासारखे आहेत का? नाथ महाराज पारमार्थिक आहेत. नाथ महाराजांवर कर्ज आहे, पण शपथ देवाची आहे. नाथ महाराज म्हणाले शपथ देवाची घातली ना बस, आता आता पाणी पण बंद, पाणी पण बंद. सर त्यांनी पाणी बंद केलं. कुणी? बोला ना इंदापूरकर, कुणी? नाथ महाराजांनी. आता जिचा नवरा उपवास आहे त्याची बायको काय खाईल का? म्हणजे मी हितलं नाही सांगत, आमच्या तिकडचं सांगतो. हितला मला अंदाज नाही. खरी पतिव्रता होती ती म्हणाली मालक जर तुमच्या घशाखाली पाणी जात नाही ना तर मी पाणी सुद्धा घ्यायचं नाही. ती पतिव्रता आहे. ऐका, स्त्री तत्व खूप किमतीचं आहे. स्त्री तत्व फार मोठं आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य आहे, स्त्री म्हणजे मांगल्य आहे, स्त्री या जगाचं अस्तित्व आहे. आईची भूमिका साकारते, बहिणीची भूमिका साकारते, आजीची भूमिका साकारते, पण कुठं गची बाधा नाही. तिला वजा केलं तर आपणच शिल्लक राहत नाही. तिच्या पोटातून तर जन्माला आलो आपण. किचन मध्ये गेली तर अन्नपूर्णा होते, दवाखान्यात गेली तर धन्वंतरी होते, नवऱ्याला 2 रुपये कमवून देते तर लक्ष्मी होते, लेकराचा अभ्यास घ्यायला बसते तेव्हा सरस्वती होते. ज्या दिवशी नवऱ्यावर संकट येतं त्या दिवशी हातातल्या बांगड्या पाठीमागं सरून खंबीरपणानं झाशीच्या राणीसारखी उभी राहते ना, त्या दिवशी तीच आई जगदंबा होते. एवढे उपकार तिचे आहेत. पायाची बोट तिची जोडवी आपल्या नावची, पाय तिचे पैंजण आपल्या नावचं, हात तिचे चुडा आपल्या नावचा, गळा तिचा दोरला आपल्या नावचं, कपाळ तिचं कुंकू आपल्या नावचं, रक्त तिचं, दूध तिचं, लेकरू आपल्या नावचं. आणि काही नाही, मी लय करतो घरासाठी, मी आहे म्हणूनच घर चालतं. लय करतो ना तू घरासाठी, मग 2 किलोचा दगड 2 तास पोटाला बांधून उभा राहाबर जमतंय का बघू? नाही, लय करतो ना तू. मग असं कर ना, ती जशी तुझ्या घरी नांदायला आली, घरदार सोडलं, लहानाची मोठी जिथं झाली, भाऊ सगळे घरातलं सगळं सोडलं आणि नांदायला आली, घरी येऊन राहायला लागली, तसा तू एक काम कर ना, बघू बरं तुला जमतंय का? सासरवाडीत 2-4 महिने एकटाच जाऊन मग काम कर घरदार सोडून. तिथं गेल्यावर तर तुला जागा उचलून फेकती. मामा माझ्याशी बोलले नाही, मामा माझ्याशी बोलले नाही, सासरा बोलला नाही, मेवनाच माझ्या बरोबर बोलला, मला पाणीच दिलं नाही, मला चहाच दिला नाही, लय फुकतो. तुझ्या घरात म्हातारा तरी बोलते का तुझ्या संग? आणि तिथं गेल्यावर अपेक्षा करतो. अरे तिनं घरदार सोडलं, आईला सोडलं, बापाला सोडलं ना आपल्या घरी नांदायला आली. बरं, आल्यानंतर ती आपलीच झाली, तिनं मागं वळून नाही पाहिलं. नाथ महाराज, जोपर्यंत तुमच्या पोटामध्ये अन्न नाही तोपर्यंत ही गिरिजा घशाच्या खाली थेंबही जाऊ देणार नाही. गिरिजाबाईने अन्न पाणी सोडलं. हा, जरा पुढचं ऐका. मी साधू किती निस्वार्थी आणि देवाचे किती उपकार याच्यासाठी सांगतो. पुढचं ऐका, पुढचं फार गोड आहे. झालं काय, नाथ महाराजाचं कर्ज काय फेटता फेटेना. आपले आईबाप उपाशी आहेत हे हरिपंडिताला कळालं. हरिपंडिताला तरी कसं खाऊ पिऊ वाटलं. हरिपंडितही उपाशी, अख्खा घरदार उपाशी. आता ज्याचा मालक उपाशी आहे, खरं सांगा त्याच्या गड्याला असंच वाटेल ना ढाब्यावर जाऊन जेवण यावं. आता एकनाथ महाराजांचा गडी कोण होता? श्रीखंड्या. तो कोण आहे? देव आहे, विठ्ठल आहे, विठोबा आहे, पांडुरंग आहे. तो म्हणे मी पण काही खाणार नाही. देव उपाशी राहिला. कुणासाठी? एकनाथ महाराजासाठी. कुणासाठी? एकनाथ महाराजासाठी.
एक दिवशी देवाला नाही आवरलं, 15 दिवस उपाशी होतं घरदार. देवानं रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला, 12:30 वाजता सावकाराच्या दारात गेला आणि दरवाजा आपटायला चालू केलं. ओ सावकार, दरवाजा उघडा. ते झोपलं होतं, खाऊन पिऊन आलेलं. खाऊन आणि पिऊन कळतं ना, असं निवांत. देव ते दार वाजवतो पण ते दार उघडत नाही. देवानं दार दाबलं, दार उघडलं. मग सावकार बाहेर आला. कोण? मी एकनाथ महाराजाचा गडी आहे. कशाला आला? कर्ज द्यायला आलो तुमचं. तू? हो. तुम्ही नको तसलं बोलला एकनाथ महाराजाला. आमच्या मालकाचा अपमान नव्हता करायला पाहिजे तुम्ही. देवाची माणसं आहेत ती. देवाची? मग देवाच्या माणसानं पैसे कशाला घ्यावेत? अहो पण ते देवाची माणसं दिलं असतं, तुमचं काय पळून चाललं होतं का नाथ महाराज? लय तोंड उचलून बोलतो. मग तू देतो का? द्यायला असतं आलो. उपरनं सोडलं, 13.5 रुपये त्याच्या पुढे पडले. घे आणि पावती दे, सही कर त्याच्यावरती. नील म्हणून सहीचा कागद घेतला. माघारी वळला आणि पुन्हा माघारी वळला. सावकार, देवाच्या माणसाचा अपमान केला, देवाच्या माणसाला त्रास दिला, नाथ महाराजाला त्रास दिला ना. तुमचं नाही चांगलं व्हायचं. दारच आपटलं देवानं. आता ज्याच्या वाड्याचं दार देवानं आपटलंय त्याचं खरंच काय राहील का? पहाटे 4 वाजता सावकाराची बायको जागी झाली. ती सात्विक होती बिचारी, ह्याच्या पापात सहभागी नव्हती. ब्रह्ममुहूर्तावर, ब्रह्ममुहूर्त कळतो ना तुम्हाला? सकाळी 9:30च्या पुढे असतो ब्रह्ममुहूर्त, माहिती आहे ना? सकाळी 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणावं. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणावं. 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान असं म्हणावं. परंतु 6:30 नंतर केलेल्या आंघोळीला राक्षस स्नान असे म्हणतात. बघा कुठल्या कॅटेगरीत बसलाय आज. ऐका बरं. पहाटेच्या मुहूर्तावरती बिचारी जागी झाली आणि देवाऱ्यात गेली. सावकाराचं घर, पण ती बिचारी धार्मिक. तिथे एक विठोबाची मूर्ती होती. ती खाली बघत होती. मूर्तीच 3.25 फुटाची मूर्ती खाली पाहत होती. तिनं नवऱ्याला उठवलं. उठा, देव नाराज आहे. देव नाराज? बघा ना, देवाऱ्यातली मूर्ती आज ओशाळलेली दिसते. हे धावत जाऊन पाहतं तर देव खरंच नरमलेला. शास्त्र असं सांगतं, सलग 12 वर्ष एखाद्या मूर्तीची जर आपण पूजा केली तर एक दिवशी ती मूर्ती आपल्याशी बोलते. सलग 12 वर्ष न चुकता. सावकाराला पश्चाताप झाला. त्याच्या लक्षात आलं, हे कटकारस्थान कोणाचं आहे? देवाचंच आहे. पळतच गेला आणि नाथ महाराजाच्या वाड्यात जाऊन डोकं टेकून ढसाढसा रडायला लागला. नाथ महाराज, चुकलं माझं. इथून पुढे असं होणार नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून तोल घसरला, जीभ घसरली माझी, तुमचं मन दुखावलं, मला क्षमा करा. इथून पुढे असं होणार नाही. हा, माझी विनंती आहे तुम्हाला बसलेले. एक वेळ एखाद्याबद्दल तुम्ही काही नाही बोलला तरी चालेल, पण एखाद्याबद्दल बोलताना, त्याच्यावरती टीका करताना तुमची जीभ कधी घसरू देऊ नका. खालच्या पातळीला तुम्ही कधी जाऊ नका. काय असतं, मारलेले वळ मुजून जातात, पण बोललेले शब्द तसेच लागून राहतात. हे विसरायचं नाही. शब्द तिखारे असतात, शब्द विषारी असतात. अरे बाबा, पोटात गेलेलं विष एकच आयुष्य उद्ध्वस्त करतं, पण कानात गेलेलं विष हजारो नाती संपवून टाकतं. तेव्हा बोलताना विचार करून बोला, चांगलं बोला. आपल्याला काय झालंय, माप काढायची सवय लागली. ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ, ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ. अखिल भारतीय मापकाढी संघटनेचे अध्यक्षच होऊन राहिलेत आपल्यातले. तर आपण खूप चांगले आहोत, पण आपण चुकतो कुठं? आपण फक्त दोषच पाहतो. मी काल वाचलंय, एक आदमी समुद्र के पास चला गया. समुद्र से बोला, है समुद्र तो बहुत बड़ा है रे, लेकिन तेरा पानी मीठा होता तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी कोयल के पास चला गया. कोयल, तू बहुत मीठी गाती है, लेकिन तू काली नहीं होती तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी गुलाब के पास चला गया. गुलाब, तू बहुत सुंदर है रे, लेकिन तुझ में कांटे नहीं होते तो कितना अच्छा होता. मग हे 3 जण त्या माणसाजवळ गेले. हे आदमी, तू बहुत बड़ा है रे, लेकिन तुझ में दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. हे लक्षात राहू द्या. दुसऱ्याचे दोषच कुठवर काढत राहता, काढू नयेत. नाथ महाराज म्हणले, हे बघ, तू माझ्याकडे येऊन रडायला लागलाय, असं झालंय तरी काय? महाराज, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जगाचा मालकच आला होता तुमचा गडी बनवून. त्यानंच पैसे दिले, तुम्हाला माहित नाही, पण तुमचं कर्ज त्यानं फेडलं. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी.
ऋषिकेशी योगोबाचरण पेढे ऋषिकेशी हो अंबऋषीसाठी अवतार अवतार अंबऋषीसाठी अवतार